झी 24 तास एक पाऊल पुढे. केजरीवालचा उपयोग काँग्रेसला मारण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी केला गेला. त्याच केजरीवालने यांची टोपी उडवलेली आहे. आता केजरीवालांचे सगळे आरोप लगेचच एका तासाच्या किंबहुना 10 मिनिटात त्यांनी सगळे खोडून काढले पत्रकार परिषदेत. ते एक गोष्ट आहे की त्यावेळेला त्याने अनेक आरोप खोडून काढले, परंतु तेच आरोप आता परत सगळे आले ना समोर. म्हणजे म्हैसकरांची जी कंपनी आहे त्या कंपनीमधून यांच्याकडे कसे पैसे गुंतवले गेले किंवा त्यांच्या कंपन्या त्यांच्या पूर्ती म्हणजे जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमधून जे पैसे आले त्या कंपन्या अस्तित्वात आहेत का नाहीत वगैरे वगैरे सगळे प्रश्न जे आहेत ते गेल्या 2 वर्षापासून 2 दिवसापासून मी चॅनलवरती बघतोय. हे काय आरोप आम्ही केलेले नाहीत, हे प्रसार माध्यमाने हे शोधून काढलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमामधून ते दाखवले जात आहेत. एक मी आपल्याला सांगतो की काँग्रेस पक्षाने कधीही नकारात्मक राजकारण केलं नाही. कोणाला बदनाम करण्याचं राजकारण काँग्रेस पक्षाने कधीही केलेलं नाही. म्हणूनच काँग्रेस गडकरींविरोधात सुद्धा स्ट्रॉंग पवित्रा घेत नाही. मी एक सांगतो की एनडीएच्या काळामध्ये लालकृष्ण अडवाणी आणि त्यांचे ज्येष्ठ नेते, देशाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबामधल्या सदस्यांना घेऊन सुद्धा आरोप केले गेले, परंतु त्याचा हत्यार म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी काँग्रेस पक्षाने कधीही त्याचा हत्यार म्हणून उपयोग केला. मुद्दाच आहे की ज्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांवर किंवा काँग्रेसशी संबंधित असलेल्या उद्योगपतींवर, रॉबर्ट वडेरांवर ज्यावेळी सातत्याने आरोप झाले त्यावेळी भाजप म्हणत होते की याची चौकशी करा, त्याच्याविषयी चौकशी समितीचा मुद्दा असेल, किंवा आता भाजप स्वतः म्हणते की आमची चौकशी करा, त्याच्यावर सुद्धा चौकशी समिती नेमायचा निर्णय असेल. काँग्रेस घेत का नाहीये? मग एक गोष्ट आहे की चौकशी समिती नेमा वगैरे आता रोज केजरीवाल कोणावर तरी आरोप करत बसतात. म्हणजे त्याने आरोप केला की दुसऱ्या दिवशी काय चौकशी समिती नेमायची असते का? म्हणजे या आरोपामध्ये खरोखर किती तथ्य आहे ते तपासणारी यंत्रणा आहे ना, ती यंत्रणा तपासेल. आताच मी पाहिलं की इन्कम टॅक्सने त्यांची चौकशी सुरू केलेली आहे. म्हणजे वेगवेगळे हे संविधानिक ज्या संस्था निर्माण केलेल्या आहेत देशामध्ये, अनेक वर्षांपासून घटनेने त्यांना अधिकार दिलेले आहेत, त्या ज्या संविधानिक संस्था आहेत त्या संस्था आपलं काम करतील ना. केजरीवालने सांगितलं किंवा अण्णा हजारेने सांगितलं किंवा आणखी कुठल्या बाबाने किंवा बुवाने सांगितलं म्हणून त्या ठिकाणी आरोप. एक गोष्ट मी सांगतो की भाजपने सातत्याने काँग्रेसला बदनाम करण्याचं काम केलं, परंतु मी एक सांगतो की या देशातले सगळे राजकारणी भ्रष्टाचारी आहेत असं सर्वसामान्य माणसाचा जो समज होतो आहे तो घडवून आणण्याचं काम पद्धतशीरपणे काँग्रेसला मारण्यासाठी भारतीय जनता पक्षाने केलं आणि लक्षात आला. आज ते सापडलेले. अगदी हरीशजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. याच्यावर टिप्पणी करायची विनय सहस्त्रबुद्धेंना. विनयजी, थोडक्यात टिप्पणी करण्याजोगं फारसं काही नाहीये. त्यांनी एवढंच लक्षात घ्यावं की जे त्या संवैधानिक सगळ्या मंडळांची ग्वाही देत आहेत त्या अनेक मंडळांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना या पूर्वी दोषी ठरवलेलं आहे, त्याच्याबद्दलचे आरोप सिद्ध झालेत. शीला दीक्षित यांच्याबद्दलचे आरोप सिद्ध झालेत, पण काँग्रेसने काही झालंच नाही. अशा प्रकारे शहामृगासारखं वाळूमध्ये तोंड खुपसून बसल्यानंतर लोकांच्या मनामध्ये असंतोष हा निर्माण होणारच आणि त्याला वाचा फोडण्याचंच काम भारतीय जनता पार्टी एक समर्थ विरोधी पक्ष त्यांनी करत आलेली आहे. त्यामुळे हरीशजींनी उगाचच स्वतःची तुलना भारतीय जनता पार्टीशी करण्याचं काही कारण नाही. आमच्यावरती आरोप झाले तर त्याला खुलं आव्हान देऊन चौकशीला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे. तुम्ही आरोपांपासून पळ का काढता? अहो, यांचे रॉबर्ट वडेरा फेसबुक सुद्धा पळून गेले, त्यांना तिथे सुद्धा उत्तर द्यायची हिंमत राहिलेली नाही. आमचे अध्यक्ष तर खुलेआम तुम्हाला आव्हान देतात की करा चौकशी, असेल हिंमत तर ते खुलेआम आव्हान देतात असं विनय सहस्त्रबुद्धे म्हणतात. अशोक वानखडेंकडे आपण जाऊया. अशोकजी, गेल्या महिनाभरात असेल 2-3 महिन्यामध्ये ज्या प्रकारे सातत्याने तुम्ही तर दिल्लीतून अजून जवळून या सगळ्या घडामोडी बघताय, जरी आत्ताची जी घटना आहे ती महाराष्ट्राशी संबंधित असली तरी सुद्धा मुद्दा आणि प्रश्न आता असा उपस्थित व्हायला लागलेला आहे की लिगली करेक्ट राहून, कायद्याच्या बाबतीमध्ये सगळे कायदेकोर नियम पाळून लिगली करेक्ट राहून सुद्धा गैरव्यवहार करता येतो. हे एक नवं तत्वज्ञान, नवं सत्य आता जनतेसमोर येत आहे असं तुम्हाला वाटतंय का मागच्या 2-3 महिन्यातल्या घटना बघता? जोशी, आपल्या चॅनलवर याच कार्यक्रमामध्ये जेव्हा रॉबर्ट वडेरावर आपण बोललो त्यावेळेला एक गोष्ट फार क्लिअर केली होती मी की 2 गोष्टी असतात जे लोक पब्लिक लाईफमध्ये आहेत ते. एक आहे तुमचं मोरल आणि एक आहे तुमचं लिगल. ज्या गोष्टी लिगल असतात त्या मोरलच असू शकतील असं नाही. अगदी वडेराला डीएलएफनी पैसे दिले, ते लिगल दिले आणि हा सगळा व्यवहार लिगल आहे, त्यामुळे त्याच्यात 1.5 वर्षापासून कुठलीही कार्यवाही नाही झाली. ह्या गोष्टी सगळ्या लिगल जरी असल्या तरी मोरल किती चांगले आहेत, मोरल किती करेक्ट आहेत.
मोरली एका प्रधान म्हणजे सर्वात जो मोठा परिवार आहे गांधी परिवार, त्याच्या जावयाला 5 लाख रुपयाच्या टर्नओव्हरच्या कंपनीवर जर 60 करोड रुपयाचं लोन मिळतं, तर हे म्हणजे लोक संशयातनं पाहतात. तुम्हाला कुठेतरी क्लिअरिटी ठेवायला पाहिजे. तीच गोष्ट गडकरींच्या बाबतीत लागू होते. प्रॉब्लेम भाजपचा असा आहे, जेव्हा ते दुसऱ्यावर आरोप करतात तेव्हा त्यांना सगळं ठीक वाटतं. जेव्हा त्यांच्यावर येतं तेव्हा ते म्हणतात, आता म्हणजे विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले की चौकशी करा, आता याच्यानंतर विषयच मिटला. सवाल विषय मिटण्याचा नाहीये. प्रश्न आहे की जर ती कंपनी कालपर्यंत विदर्भातल्या किसानांची आत्महत्या रोखण्याचं काम करण्यासाठी एक सोशल इंजिनिअरिंग म्हणून किंवा सोशल एंटरप्रिनरशिप चालू होती, ती सोशल एंटरप्रिनर 10 कंपनीच्या होल्डिंग, सब होल्डिंग, मल्टी होल्डिंग, कलकत्ता, दिल्ली अशा ऍड्रेसेसवरची कंपनीज आणि त्या कंपनीचा त्या कंपनी म्हणजे पूर्तीमध्ये आलेला पैसा हा लीगल असू शकतो, हा इलिगल आहे असं मी म्हणत नाही. कॉर्पोरेट लॉच्या प्रमाणे ते सगळं झालेलं आहे. तर त्यावेळेलाच गडकरींनी म्हणायला पाहिजे होतं, हा मी बिझनेसमॅन आहे, बिझनेसमॅन किंवा इंडस्ट्रियलिस्ट होणं हे की पाप नाही, अगदी, आणि मी धंदा करतो. पण जेव्हा तुम्ही धंदा करता तेव्हा त्या मरणाऱ्या शेतकऱ्यांच्या याच्यावर हात शेकता आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पकडला जाता तेव्हा शेतकरी, मरणारा शेतकरी आठवतो, नाहीतर मग प्रत्येक ठिकाणी आपलं पूर्ती काय करतं हे विदर्भातल्या कुठल्याच शेतकऱ्याला माहित नाही. मागच्या वेळेला जमिनीचा इश्यू निघाला तर ते म्हणाले की आम्ही तिथे सॅपलिंग लावतो उसाचे. अहो सहस्त्रबुद्धे विदर्भात किती ऊस लागतो, नीट करण्याची गरज आहे. विनयजी बोला. हा बोला. कारण बोला. मी वानखेडे एक फार मोठे पत्रकार आहेत, परंतु मी त्यांना हे सांगू इच्छितो की पूर्ती कारखान्यांनी जे काम केलेलं आहे आणि एकूण पूर्ती समूहाने जे काम केलेलं आहे त्याचं कुठल्या शेतकऱ्याच्या विरोधात केलेलं आहे का? जे सॅपलिंगचं सांगितलं की त्या ठिकाणी एक रोप वाटिका तयार करून ऊसाचं अतिशय चांगल्या प्रकारचं जे रोप आहे ते शेतकऱ्याला उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्न केले. यात शेतकऱ्याच्या हिताची बाजू झाली का हिताच्या विरोधाची बाजू झाली मला काही कळतच नाही. आणि एक कंपनी उघडायची म्हणजे 4 ठिकाणून पैसे गोळा करावे लागतात, ते गोळा झाले. त्यात एक मिनिट विनयजी, अहो विनयजी माझं ऐकून घ्या तुम्ही. मी असं म्हणत नाही की ते शेतकऱ्यांसाठी तुम्ही लावलेले उसाचे सॅपलिंग खरं आहे की खोटे आहेत, चांगले आहेत की वाईट आहेत. मी अजूनही तुम्हाला सांगतो, माझं स्टेटमेंट हे नव्हतं, ते अँटी फार्मर्स आहे. माझं असं म्हणणं होतं, विदर्भातल्या शेतकऱ्यांना ऊसाच्या लागवडीचा काय फायदा, जिथे पाणीच नाही आणि ऊसासाठी पाणी लागतं हे सगळ्यांना माहित आहे. अरे आपल्याकडे पहिले बंधारे जे आहेत ते पूर्ण करा. आपल्याकडे जे कन्स्ट्रक्शनची कामं झालेली आहेत, जे इतके मोठमोठे इरिगेशनचे प्रोजेक्ट पडलेले आहेत बंद 28-28 वर्षापासून, ते पूर्ण करा. त्याच्यासाठी लढाई हवी. एका 100 किंवा 50 एकरामध्ये सॅपलिंग लावून आम्ही म्हटलं आम्ही किसानांचं फार भलं करतो, त्यांनी आत्महत्या थांबतात का? हा प्रश्न म्हणजे हा प्रॅक्टिकलिटीवर विचार करणारा प्रश्न आहे. मी असं म्हणत नाही की त्यांनी ते म्हणजे कायद्याने काय योग्य आहे आणि नैतिकदृष्ट्या काय योग्य आहे नाही काढू शकत. याच्यामध्ये जो संघर्ष चाललेला आहे त्याच्यावरच ही संपूर्ण चर्चा येऊन ठेपते आहे. अगदी अशोकजी तुमचा मुद्दा लक्षात आलाय. अगदी अशोकजी तुमचा मुद्दा लक्षात आलाय. एका ब्रेकची वेळ झालेली आहे, मात्र ब्रेक नंतर तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलाय तीच चर्चा आपण पुढे घेऊन जाऊया की राजकीय नेत्यांनी व्यवसाय करणं किंवा उद्योग करणं आणि अमाप पैसा मिळवणं हे भारतीय राजकीय संस्कृतीमध्ये एका दृष्टीने अयोग्य मानलं गेलंय. याच्यामुळे गैरप्रकार अधिक वाढतायत का, याविषयी आपण बोलूया. कुमार सप्तर्षी आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. भेटूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.